नमस्कार, मी दयानंद बाबाजी चौगुले, गाव खरवते, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील शेतकरी असून आपल्याकडे SRT पद्धत त्याचप्रमाणे पारंपरिक लावणी पद्धत अशा दोन पद्धतीने आपण या ठिकाणी भातशेती त्याचप्रमाणे तृणधान्याची शेती या ठिकाणी आपण करत असतो. या प्रक्षेत्रावरती आपल्याला माहीतच असेल की गेली 22 वर्ष मी वेगवेगळे प्रयोग ह्या भात प्रक्षेत्रावरती करत असतो आणि त्या प्रयोगांमध्ये बरंच काही शिकताही आपल्याला शेतकऱ्यांना आलेलं आहे. शेतकरी स्वतः प्रयोगशील असणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत शेतकरी प्रयोगशील होत नाही आणि जास्तीत जास्त त्याच्यावरती शेतीच्या प्रक्षेत्रावरती सॉईल टेस्टच्या संदर्भामध्ये असू द्या किंवा इतर कुठच्याही शेतीच्या संदर्भामध्ये असू द्या, हा प्रयोगशील शेतकरी असणं फार गरजेचं आहे. मी वेगवेगळे प्रयोग करून या ठिकाणी 3.5 एकरवरती आपण या प्रक्षेत्रावरती काम करत आहोत. त्याचप्रमाणे तुम्ही पाहायला गेलात तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मळे शेती दाखवली आहे, ज्या ठिकाणी वाहत्या पाण्याच्या शेजारी आपण या भात शेती करत असतो. पण SRT ही जी शेती आहे ती खरोखरच आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेली आहे. मी काही प्रक्षेत्रावरती हे जे प्रक्षेत्र आहे यावरती आपण लावणी केलेली आहे, तर दुसऱ्या प्रक्षेत्रावरती आपण SRT पद्धत केलेली आहे. पण यावर्षी मी विचार केलेला आहे की याही प्रक्षेत्रावरती आपल्याला SRT सिस्टम यूज करणं फार गरजेचं आहे, कारण SRTमध्ये अनेक फायदे आहेत. मी आपल्याला दाखवू इच्छितो की प्रक्षेत्र कशा पद्धतीनं आता आपण नांगरणी केलेली आहे. चला तर पाहू. पाऊस हे पहा, हे जे मध्य ठिकाणी फणसाचं झाड आहे हा आमचा निवारा आहे. या ठिकाणी छान अशी सावली असते. आमचे शेतकरी मित्र जे आहेत, कामगार वर्ग जे आहेत ते या ठिकाणी सावलीला बसलेले असतात. सुंदर या संपूर्ण भोवताली पाहायला गेलं असतं मध्ये पूर्ण शेत आहे आणि मधोमध हे फणसाचं झाड आहे. सावलीसाठी खूप उत्तम निसर्गाने आपल्याला या झाडाची निर्मिती केली. चला तर पुढे जाऊ. बघ अगरे नको इथं बघा पुढा हात. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी हे निवारेचं क्षेत्र आहे. या ठिकाणी आपल्याला सकाळची न्याहारी किंवा दुपारचं जेवण या ठिकाणी आपण करतो आहोत आणि सुंदर असं नॅचरली झाड आपल्याला फणसाचं बघायला समजा ते देण्यासाठी आपल्याला हे झाड या ठिकाणी भगवंताने. आता या प्रक्षेत्रावरती आपण बघताय की नांगरणी झालेली आहे. अर्धा प्लॉट नांगरणीच्या बाकी आहे. स्टेप बाय स्टेप ती नांगरणी होतील. आता बसण्यासाठी जे नियोजन आहे या ठिकाणी चूलसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. बघा, त्या चुलीवरती आपण विविध प्रकारचे भोजन या ठिकाणी करतो आणि आपल्याला या ठिकाणी सुंदर असं नियोजन सकाळ संध्याकाळ होत असतं. तर तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.